सातारा शहरात एका कापड दुकानात दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या बकासूर गँगच्या 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर पोलिसांनी ज्या परिसरात आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता त्या परिसरातच या गुंडांची धिंड काढून कायद्यापुढे कोणीही मोठा नसल्याचं दाखवून दिलंय। या आरोपींवर आधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी 7 स्टार कॉम्प्लेक्स, सातारा शहर एसटी स्टँड अशा लोकवस्तीच्या परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली। या पुढील काळात असं कृत्य करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे। काल स्टँड परिसरात एका कापड व्यापाऱ्याला एक 3 लोकांनी त्याच्याकडं खंडणी मागण्याचा एक प्रकार केला आणि त्याचा मोबाईल त्यांनी घेतला। त्या अनुषंगाने इथं आम्ही जबरी चोरीचा व खंडणीचा गुन्हा त्याच्यावर तात्काळ काल दाखल केला आणि ज्यांनी हे कृत्य केलं तो स्मित पवार, आदित्य बनसोडे आणि गणेश साठे या तिघांना काल तात्काळ अटक केली आणि त्यांनी जे कृत्य केलं होतं यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। काही शाहूपुरीला आहेत, काही इथं सातारा शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगानं असं लक्षात आलं की हे जे नालायक लोक आहेत यांना कुठं तर आवर घातला पाहिजे। या अनुषंगाने आम्ही मोठ्यात मोठा गुन्हा कसा दाखल करता येईल हे काल त्या ठिकाणी पाहिलं आणि तात्काळ त्यांना अटक केली आणि आज तपासाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम केले तपासाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते व्हेरीफाय केल्या। तर यापुढे देखील असं कोण मस्ती करत असेल, कॉलेजवर जाऊन काय प्रॉब्लेम करत असतील, कुठल्या व्यापाऱ्याला प्रॉब्लेम करत असतील तर त्याला कुणालाही सोडणार नाही। प्रत्येकाची गत यांच्यासारखीच करण्यात येईल।